नमस्कार. मी बाळाची आजी म्हणजेच शुभांगी विद्याधर मुळे. 25 वर्ष रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये अधिपरिचारिकेची सेवा बजावून एक मला बाळ मानसशास्त्रामध्ये गती आहे म्हणा किंवा आवड आहे म्हणा. निरनिराळ्या आया आपले प्रश्न, कटकट करणारं बाळ, याला काय करायचं, त्याला काय करायचं, किंवा मला समोर दिसणारे प्रश्न, या सगळ्यातून माझी आवड निर्माण झाली. त्याला कारणही तसंच होतं, कारण घरी आई लहान मुलांचे प्रश्न सोडवायची. तिच्याकडे असंख्य आया यायच्या. जणू काही ती त्यावेळची बालरोग तज्ञच होती. आणि हे करत असतानाच माझा संबंध बेंगलोरला एका कोर्सशी आला, ज्यामध्ये वेगवेगळ्या डिफॉर्मिटीज म्हणजेच अपंगत्व, तर वेगवेगळ्या अपंगत्वांवरती कसं काय काम करायचं याविषयी असणारा तो जो माझा पाठ्यक्रम होता. त्या पाठ्यक्रमामध्ये जी मुलं मानसिक वय कमी असणारी असतात, त्यांच्याशी काम करताना कसं वागायचं याचा संबंध आला. आणि त्यातूनच मग लहान मुलांचं मानसशास्त्र किंवा मानसिक आरोग्य कसं सांभाळायचं याविषयी अभ्यास करायची संधी मला मिळाली. आणि त्यातूनच मला ही आवड निर्माण झाली. सारी खबरदारी घेऊन 9 महिने होऊन गेल्यावर आई बाळाला जन्माला घालते. पण नुसती जन्माला घालून चालतं का? तर तिची जबाबदारी त्यानंतर खूपच वाढते. बाळ जसे शारीरिक दृष्ट्या सुदृढ निरोगी असावं असं आपल्याला वाटतं, तसंच बाळ मानसिक दृष्ट्या सुद्धा हसरं, खेळकर, हट्ट न करणारं असं हवं असतं. असं बाळ सर्वांनाच हवं असं वाटतं. पण यासाठी काही मेहनत करणं गरजेचं आहे का? होय, मेहनत करावीच लागते. बाळाला चांगल्या सवयी लागणं आणि त्या लावणं हे आपल्या हातात असतं. पण मग या सवयी बिघडवतं कोण? पहिले आई बाबा, मग दोन्हीकडचे आजी आजोबा. दोन्हीकडचे आजी आजोबा तर असं म्हणतात की ही दुधावरची साय, हिला जपायलाच पाहिजे. आजकाल तर आणखीन एक नवीन फंडा निघालाय. बाई ग, मी सासू आहे, मी काही बोलले तर सुनेला राग येईल. मी कसं बोलू, त्यापेक्षा बाळ जसं वागेल तसं वागू दे. आई म्हणते, मुलीला आणि जावई बापूंना चालेल की नाही कुणास ठाऊक. हल्लीच्या या शिकलेल्या पोर, यांना कसं सांगा, म्हणून तीही सांगत नाही. मात्र डोहाळ जेवणाच्या दिवशी प्रत्येक जण, हल्ली हातात नवीन एक गंमत निघाली. प्रत्येकाच्या हातात असा एक बोर्ड दिला जातो. काय लिहिलेलं असतं त्याच्यावर? मी आई होणार, मी बाबा होणार, मी आजी होणार, मी आजोबा होणार, मी काका होणार, मी मामा होणार, मी काकी होणार, मी मामी होणार, मोठ्या भाऊ बहीण असेल तर मी दादा होणार, मी ताई होणार. असंख्य प्रत्येकाला नातं चिटकवून फोटोमध्ये उभं केलं जातं आणि ते फोटो काढले जातात. मग जेव्हा आपण हे असे फोटो काढतो तेव्हा आपली पण जबाबदारी आहे ना, बाळाला छान छान वाढवण्यात त्या आईची मदत करणं. पण आम्ही असं करतो का हो? मुळीच नाही.
खाण्यापिण्याच्या वाईट सवयी लावण्यात मामा, काका, आत्या हे तर अगदी पुढाकार घेऊन असतात. जरा बाळ खायला लागलं की मग त्याला बिस्किट्स, आईस्क्रीम, चॉकलेट, पेप्सी, कुरकुरे, जाऊ दे ग ताई अजून लहान आहे, जाऊ दे ग वहिनी अजून लहान आहे, मोठा झाल्यावर नाही खाणार, आता खाऊ दे ग. कशाला कशाला त्याला या वाईट सवयी लावताय? त्याला या वाईट सवयी लावणं बरोबर नाहीये. आम्हाला आमची जबाबदारी कळायला पाहिजे, आम्हीच आणता कामा नये. पण नाही, आम्ही तसं करणार नाही. आम्ही त्या बाळाला नको त्या सवयी लावतो. दूरच्या नातेवाईकांना बाळाला बघायचं असतं, ते येऊ शकत नसतात. म्हातारे पणजी पणजोबा, आजी आजोबा काही कारणाने येऊ शकत नाहीत. मग काय करायचं? तर मोबाईलचा व्हिडिओ कॉल लावायचा आणि या व्हिडिओ कॉलमधून काय करायचं? तर बाळाला पहिलं स्क्रीनचं दर्शन द्यायचं आणि मग त्या स्क्रीनच्या दर्शनातनं तो जो असणारा प्रकाश आहे किंवा त्यावरती असणारे रंगीबेरंगी हालचाली आहेत, हे जेव्हा त्या बाळाला दिसायला लागतं तेव्हा नकळत का होईना बाळ त्या मोबाईलकडे ओढलं जातं आणि आम्ही अशा रीतीने एक आणखी वाईट सवय त्या बाळाच्या पदरात टाकतो. तर अशा या चांगल्या आणि वाईट सवयी बाळाला कशा लावायच्या याविषयी आपण एक एक प्रश्न घेऊन पुढे जाणार आहोत. तोपर्यंत माझ्या या बाळाच्या आजी या चॅनलला तुम्हाला खरंच मी सांगितलेलं आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या बाळाच्या आजीची आठवण पुन्हा पुन्हा काढा. आईनी पाहिलेलं असेल तर त्या आजी आजोबांना, मामा काकी सगळ्यांना सांगा. आजी आजोबांनी पाहिलं असेल तर आईच्या कानावर घाला, स्वतःच्या मुला मुलींच्या कानावर घाला आणि आपलं बाळ सुदृढ निरोगी बरोबरच छान छान हसरं न चिडणारं असावं असं पहा. नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.